आपण सर्वजण बसू शकता। आज आपण वेदांती यांनी मयूर यांच्या विरुद्ध दाखल केलेल्या सायकल चोरीच्या आरोपावर खटला चालवणार आहोत। फिर्यादीचे वकील वीर शेटबाई साहेब आपली बाजू मांडा। नमस्कार मॅडम, माझा वकील वेदांत मरे यांची सायकल शाळेच्या परिसरातून चोरीला गेली। तुम्हाला कोणावर शंका आहे का? हो साहेब आहे। शाळेचे शिपाई यांनी मयूर पाटील यांना सायकल स्टँडवर संशयास्पद पाहिले आहे। मी खात्रीशीर सांगू शकतो मयूर पाटील यांनी सायकल चोरी केली आहे। शाळेचे शिपाई दत्तात्रय पाटील यांनी मयूर पाटील यांना त्याचे संशयास्पद स्थितीत पाहिले होते। मी त्यांना प्रात्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून येथे बोलवू इच्छितो। परमिशन ग्रँटेड। शाळेचे शिपाई हाजीर हो। तुम्ही त्या दिवशी जे काही पाहिले ते कोर्टाला सांगा। नमस्कार साहेब, मी शाळेचा शिपाई आहे। मी त्या दिवशी माझे काम आवरून मी घरी चाललो होतो तेव्हा मयूर सायकलची चेन उघडताना दिसला। मी त्याला ओरडलो पण तो तिथून पळून गेला। ऑब्जेक्शन माय लॉर्ड। ऑब्जेक्शन ग्रँटेड। दत्तात्रय पाटील, तुम्ही खात्रीशीर सांगू शकता की तो मयूर पाटीलच होता? हो, मी खात्रीशीर सांगू शकतो की तो मयूरच होता। धन्यवाद। दुसरं म्हणजे चोरी झाल्यानंतर 2 दिवसांनी तीच सायकल पोलिसांना मयूर पाटील यांच्या घरी सापडली। मी पोलिसांना तपासाबाबत सांगावे। परमिशन ग्रँटेड। हो साहेब, तक्रारीनंतर आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक केले। त्यामध्ये मयूर सायकल उचलताना दिसले। त्यानंतर आम्ही त्यांच्या घरी तपास केला, त्यावेळी आम्हाला त्यांच्या घरी सायकल सापडली। ऑब्जेक्शन माय लॉर्ड। ऑब्जेक्शन ग्रँटेड। स्वरूप पाटील, तुम्ही खात्रीशीर सांगू शकता की तो सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसलेला मयूरच होता? हो, मी खात्रीशीर सांगू शकतो की तो मयूरच होता। हे ते सीसीटीव्ही फुटेज। यावरती आरोपीच्या वकिलांना काय बोलायचे आहे का? मान्यवर, सीसीटीव्ही फुटेज दुसर आहे, कोणतीही स्पष्ट ओळख पटत नाही। मयूर हा मुलगा एकदम साधा आहे। त्याला ती सायकल सापडली होती, पण ती सायकल त्याला रस्त्यावरती सापडली होती म्हणून तो घरी घेऊन गेला। माझ्या आशिलाला विनाकारण त्रास देण्यात आलेला आहे। यावरती तुला मयूर काय बोलायचे आहे? नमस्कार साहेब, मी चोरी नाही केली। मी घरी जात होतो तेव्हा तिथे मला रस्त्यावर सायकल सापडली। मी ती घरी घेऊन गेलो। मी चोरी नाही केली। मी प्रत्यक्षदर्शी साक्ष व पुरावे पाहून तसेच भारतीय संविधानानुसार हा निर्णय घेते की मयूरने चुकीचे काम केले आहे। शाळेच्या आवारातून सायकल उचलणे म्हणजे ही चोरीच ठरते। मात्र तो अल्पवयीन असल्यामुळे त्याला शिक्षा न देता त्याला 1 महिन्यासाठी समुपदेशनासाठी पाठवले जाईल आणि यापुढे अशी कोणतीही चूक होणार नाही याची खात्री देखील घेतली जाईल। द केस इज डिसमिस्ड।